जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग. आणि मी पवन सर तुमच्यासाठी आज आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे की जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर संयुक्त परीक्षेची तयारी करत असताना, ठीक आहे, संयुक्त परीक्षेची तयारी करत असताना भूगोल या विषयाची तयारी कशी करायची. तर आताच सांगू इच्छितो की हे सेशन फार शॉर्ट असेल, 8 ते 10 मिनिटात सेशन आहे. या सेशनमध्ये संपूर्ण सिलेबस डिकोड करूया आणि संदर्भ ग्रंथ तुम्हाला देऊया. सो फक्त माझ्यासोबत तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. चला तर बघा, आपण बघतोय ते म्हणजे भूगोल. आणि कोणत्या परीक्षेसाठी, तर मेनली ती म्हणजे संयुक्त परीक्षा. मग त्या संयुक्त परीक्षेमध्ये कोणकोणत्या परीक्षा आल्या आहे, गट ब पण आला आहे आणि गट क पण आला आहे. ठीक आहे, चला तर बाळांनो, सर्वात पहिले सांगू इच्छितो आहे की या परीक्षेला वेटेज किती राहतं. वेटेज माहिती पाहिजे ना, भारांक माहीत पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, पूर्व जी परीक्षा असते, पूर्व परीक्षा, या पूर्व परीक्षेला तुम्हाला 10 गुण राहतात, 10 प्रश्न राहतात, ठीक आहे, आणि 10च गुण राहतात प्रिलिम्सला. आणि जेव्हा तुम्ही मुख्यच्या टप्प्यावर जाता, मुख्य परीक्षा, तर लक्षात ठेवायचं, मुख्य परीक्षेमध्ये याला 10 प्रश्न राहतात आणि 20 गुण राहतात. किती, 20, अशा प्रकारे. आणि एक लक्षात ठेवायचं, फक्त मेन्सला यामध्ये काय आहे, भूगोल आणि पर्यावरण आहे. म्हणजे भूगोलावर 6 ते 7 प्रश्न असतात, भूगोल 6 ते 7 क्वेश्चन्स, ठीक आहे. आणि पर्यावरण जो असतं, या पर्यावरणावर बाळांनो 3 क्वेश्चन असतात, 3 ते 4 क्वेश्चन. क्लिअर. सो असा आहे सिनॅरिओ. एक लक्षात ठेवा, प्री असो मेन्स असो कुठेही, आता बरेच सारे लोक काय सांगतात, भूगोल शिकवणारे सांगतात की बाबा तुम्हाला स्टेट बोर्ड वाचावे लागतील. मी सांगेल नको, स्टेट बोर्ड वाचण्याची कोणतीही गरज नाही. स्टेट बोर्ड नाहीच आहे ना, मला सांगा कुठं आहे. तर तुम्हाला प्रिलिम्सला सिलेबस सांगतो आहे. जर तुम्ही याचा सिलेबस बघितला व्यवस्थित, ठीक आहे, तर सिलेबसमध्ये तुम्हाला काय दिसेल, नंबर 1 सर्वात पहिले दिसतोय भारतीय भूगोल, ठीक आहे. आणि भारतीय भूगोल पण पूर्ण नाही दिला, छोटासाच दिलेला आहे भाग, ठीक आहे. आणि नंबर 2 दुसरा दिला आहे महाराष्ट्राचा भूगोल. आणि एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राच्या भूगोलाला वेटेज जास्त आहे, खूप जास्त वेटेज आहे. त्याच्यामुळे बिनधास्त राहून, ठीक आहे, चांगल्या पद्धतीनं हे करायचं, कव्हरअप करायचं. मग तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे की सर आता आम्हाला सांगा की आम्ही नेमके टॉपिक कोणते वाचले पाहिजे. तर बघा, भारतीय भूगोलाचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा 5च टॉपिक वाचा, 5, मी म्हणतो येऊन 5च वाचा. नंबर 1 सर्वात पहिला टॉपिक तो वाचाय राजकीय रचना. आता राजकीय रचनेमध्ये काय येतं आहे, राजकीय रचनेमध्ये भारताचं क्षेत्रफळ, अक्षांश, रेखांश, विस्तार, भौगोलिक स्थान असेल, सीमा असतील, भूसीमा, कोणत्या राज्याला कोणत्या सीमा लागल्या, समुद्री सीमा असेल, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकाव्या लागतात. हा पहिला मुद्दा, ज्याच्यावर एकतरी प्रश्न दरवर्षी असतो. नंबर 2 आहे प्राकृतिक रचना. लक्षात ठेवायचं, भारताचे जे प्राकृतिक विभाग आहेत 5, कोणकोणते प्राकृतिक विभाग आहेत, हिमालयीन पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, किनारी प्रदेश आणि भारतीय बेट, ठीक आहे. सो अशी प्राकृतिक रचना येते. नंबर 3 तिसरा मुद्दा, लोकसंख्येवर प्रश्न येतात, म्हणजे येतात 100% येतात, ठीक आहे, लोकसंख्या. चौथा मुद्दा, मानवी वस्त्या आणि वसाहती, मानवी वस्त्या व वसाहती. मला सांगा याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही. सर वन खनिज वगैरे येतं का, तर ते विथ रेफरन्स ऑफ महाराष्ट्र येतं. पण जर तुम्हाला करायचं असेल तर मग मी सांगतो तुम्ही खनिज करा, फक्त वने नका करू, खनिज करा, ठीक आहे. आणि एक 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे भारताचं हवामान. याच्यावर प्रश्न असतात, ज्याला मी स्टार करतो आहे ना, तो सर्वात वेटेजवाले मुद्दे आहेत. हे स्टारवाले जे आहेत हे सर्वात वेटेजवाले मुद्दे आहेत. ज्याला डबल स्टार करतो आहे त्याला सर्वाधिक वेटेज आहे, ठीक आहे. क्लिअर का. एवढा आहे सिलेबस, एवढा सिलेबस आहे फक्त भारताच्या भूगोलाचा. आत्तापर्यंतचा कोणताही सिंगल पेपर उचला त्याच्यामध्ये याच्या बाहेर काही आहे का बघा. नंबर 2
महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये 12 टॉपिक आहे, 12. कोणकोणते बघा. नंबर 1 महाराष्ट्राची राजकीय रचना. नंबर 2 महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. आता प्राकृतिक रचनेमध्ये काय आहे? प्राकृतिक रचनेमध्ये सह्याद्री आहे, किनारी प्रदेश आहे कोकण आणि पठारी प्रदेश आहे, 3च विभाग आहे. नंबर 3 त्यानंतर आहे भूगर्भ रचना. मी परत एकदा सांगतोय, भूगर्भ रचनेमध्ये महाराष्ट्रामध्ये असणारी खनिज संपत्ती, खडक संपत्ती आहे. पण मुद्दा काय माहिती आहे का, की या टॉपिकवर एकही प्रश्न विचारला नाही. मग सर एकही प्रश्न विचारला नाही असं कशाला आमच्या डोक्याला ताप देत आहे? पण याच्याशिवाय पुढचे मुद्दे कळत नाही, म्हणून हा सर्वात IMP मुद्दा आहे. हे झालं आहे की मग शिकावं लागतं तुम्हाला हवामान शिकले की मग तुम्हाला समजतं मृदा संपत्ती, मृदा. ते कळालं की मग कळतात तुम्हाला वन. ते कळालं की मग तुम्हाला समजतंय खनिजे कळाले की मग तुम्हाला समजते ऊर्जा संसाधने. ठीक आहे, हे झाले मुद्दे. त्यानंतर मग येत आहे लोकसंख्या शिकतानाच तुम्हाला शिकावं लागतं स्थलांतर. ते शिकताना तुम्हाला शिकावं लागतं मानवी वस्त्या आणि वसाहती. ठीक आहे, तेच शिकत असताना तुम्हाला शिकावं लागतं पर्यटनामध्ये मग काय येत आहे? सर्व गोष्टी, गरम पाण्याचे झरे, ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, विदर्भातील अष्टविनायक, हे सगळे मुद्दे येतात. आणि कधी काळी एखादा प्रश्न येतोय तो म्हणजे दळणवळणवर. ठीक आहे, एवढ्या मुद्दे फक्त करा. याच्या बाहेर सर कृषी तुम्ही कुठे शिकताय? इकॉनॉमिक्समध्ये शिकताय, म्हणून जिओग्राफीमध्ये कृषी वेगळं शिकू नका. कळालं का बाळांनो? सो हे मुद्दे आहेत. सर सर्वाधिक प्रश्न कशावर असतात? सर्वच गोष्टीवर असतात. सो इथं हाय वेटेज लो वेटेज मी सांगू शकत नाही, हे असं येत आहे. पण आता महत्त्वाचा मुद्दा आहे की सर यासाठी आम्ही रेफरन्स कोणते वापरायला पाहिजे? तर मी तुम्हाला बेस्ट रेफरन्स सांगतोय. बघा, सर्वात पहिले जर तुम्ही बुक्स घेतलं नसेल, घ्यायचं असेल, तर मी तुम्हाला सांगतोय तुम्ही काय करा, कपिल पवार सरांचं पुस्तक घेता. यापेक्षा बेस्ट पुस्तक कोणतंच नाही, भगीरथ पब्लिकेशन. ठीक आहे, कपिल पवार सरांचं. नाही तर ते नसेल तर मग दीपस्तंभ वापरा किंवा मग सौदी सरांचं वापरा. पण पहिले वापरायचं असेल तर ते वापरा. आणि भारताच्या भूगोलासाठी जर पुस्तक वापरायचं असेल तर सिम्पली सांगतोय काय करा, कपिल पवार सरांचंच वापरा आणि भगीरथचं. बस एवढंच एक पुस्तक वाचा. नसेल ते एकदम शॉर्ट पाहिजे असेल तर स्टेपअपचं येतं आहे. ठीक आहे, स्टेपअप अकॅडमीचं. सो असे 2 पुस्तकं वापरू शकता. पण तुम्ही जर बॅचचे विद्यार्थी असाल, तुम्हाला काही वाचण्याची गरज नाही. जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त माझ्या नोट्स वापरा. ठीक आहे, पवन सर नोट्स. मी तुम्हाला चॅलेंज देतो आहे, ठीक आहे, की याच्या बाहेर सिंगल क्वेश्चन येत नाही. मी शिकवल्यानंतर जिओग्राफी मुकपाठ होत आहे. बरोबर की चूक हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. ठीक आहे, स्क्रीनशॉट करून घ्यायचा, प्रॉपर स्क्रीनशॉट करून घ्या. येस केला असेल. आता एक लक्षात ठेवायचं की आपलं टेलिग्राम चॅनल आहे. कोणतं? @PowanBMPSC. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर जर कोणतीही समस्या असेल तर 9881744762 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे, कळालं का? PowanBMPSC आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर. कधीही कॉल करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मांडा. इथपर्यंत सर्वांना क्लिअर? हे रेफरन्स बुक, हा सिलेबस डिकोडिंग झालं आहे. वेटेज किती आहे हे सांगितलं आहे. आणखी एक सांगतो आहे की बेटा डेली दररोज सकाळी 8 वाजता माझे सेशन्स, YT सेशन सांगतो मी तुम्हाला की माझे ना YT सेशन्स डेली चालतात. सो ते चालवायचे असतील तर डेली 8 वाजता. ठीक आहे, डेली 8 AM इथं आपण शिकतो आहे करंट अफेअर. आणि 8 PM जे आहे, या 8 PMला आपण शिकतो आहे जिओग्राफी. सो इथं तुम्ही करू शकता. जर तुम्ही आता नवीन तयारी करत असाल आणि तुम्हाला प्रत्येक विषयाचा प्रॉब्लेम असेल, जिओग्राफीचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुमच्याकडून शिकलो पाहिजे,
तर त्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन सांगतो आहे. बघा, सोल्युशन असं आहे की तुम्ही काय करू शकता, आपली MPSC कंबाईनची बॅच आहे 2026ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर या बॅचमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, ही बॅच लाईव्ह आहे प्लस तुम्हाला अनलिमिटेड टाईम रेकॉर्डेड आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत ह्या टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे. त्यानंतर इथे तुम्हाला रिव्हिजन सेशन आहेत खूप सारे, ओके. आणि इथे तुम्हाला आमच्या PPT किंवा बोर्ड नोट्स ह्या तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू. आणि इथं 100% तुमचा प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूचा सर्व सिलेबस कवर होईल. ही सुपर कोचिंग, ही सुपर टीम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. जर तुम्हाला या बॅचला रजिस्टर्ड करायचं असेल किंवा या बॅचच्या संदर्भात सांगायचं असेल तर 9881744762ला कॉल करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इथं तुम्हाला मिनिमम प्राईजमध्ये अवेलेबल आहे, मिनिमम प्राईजमध्ये. कारण की सध्या याच्यामध्ये काय चालते, आपली ऑफर चालते. आणि एक लक्षात ठेवायचं की इथं तुम्हाला EMI ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे. सो वेट करू नका, अभ्यासाला लागा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बाकी मी आहेच. हे सेशन तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवा. तर चला आता दररोज भेटत जाऊ, सकाळी 8 वाजता करंटला आणि सायंकाळी 8 वाजता जिओग्राफीला. तब तक के लिए टाटा बाय बाय, जय हिंद, थँक्यू.